दाद्या अजून कुठे जायचं नाहीये ना? नाही नाही ऐक ना दाद्या, तू जा, मी आहे जरा. तू कुठे चाललेस? अरे ते रातकिड्यांचं निरीक्षण करायचं राहिलं होतं ना, ते आज करून टाकतो. काय? बरं जा, पण हो जास्त वेळ जागू नकोस. ते तू नको जाऊस, ते होईल ना सगळं नीट, नको टेन्शन घेऊस. गुड नाईट. गुड नाईट. उदय, हा दाद्या. अरे काय आलं? ते कमॉन यार दाद्या, आता तू उगाच ना ते असं, तू नसतंस तर काय झालं असतं ना, असले फिल्मी डायलॉग नको मारू. कानाखाली मारू का? मला जर कधी कुठे सोडून गेलास तर कानाखाली मारेन. नेहमी सोबत राहा. दाद्या मी आहे सोबत, का जाईन? आणि कुठे गेलो तरी कान पकडून पुन्हा आणण्याचा हक्क आहे तुझ्याकडे. जा सोबत. तू कर निरीक्षण. दाद्या, काही झालं, काहीही झालं तरी पण जुई या घरची सून होणार, आणि माझी वहिनी. हे मिशन आहे आपलं, आणि ते सक्सेसफुल झाल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही. चल. गुड नाईट. गुड नाईट. सॉरी उदय आणि आलाप. जुईला या घरची सून बनवण्याचं तुमचं मिशन असेल तर ते कसं सक्सेसफुल होतंय ते मी बघतेच. याचं काय आता? बाबा याच्यामुळेच तर सगळं झालं काल. जुई, तुला काल याच्यावर काय दिसलं? आणि काल तुझे डोळे निळे का झाले? मला सांग, याच्यावरती असं काहीतरी दिसलं का की ज्याच्यामुळे तुझे डोळे निळे झाले? बाबा हा कागद घेऊन मी स्वतः चंद्रप्रकाशात गेले होते, आणि पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात आपलं काय होतं हे तुला माहितीच आहे. अगं जुई, तू का गेलीस? मी तुला बोललो होतो ना की तू फक्त कागद चंद्रप्रकाशात न्यायचा आहे, तू स्वतः चंद्रप्रकाशात जायचं नाहीयेस. बाबा मी चंद्रप्रकाशात जाणं महत्वाचं होतं, त्यामुळेच तर मला. तुला तुला काय? बाबा त्यामुळेच मला या कागदावर काही गोष्टी दिसल्या. काय काय दिसलं? म्हणजे या कागदावर ज्या वेड्यावाकड्या लाईन्स दिसत होत्या चमकणाऱ्या, त्यातून काही दिसलं का? एका जागेचा नकाशा. नकाशा? कसला? माहित नाही, पण ते एक ठिकाण आहे जिथे आत जायला एक कमान आहे, नदीच्या बाजूचा रस्ता आहे, आणि कसले तरी भग्नावशेष आहेत. कमान, नदी, भग्नावशेष. जुई, कदाचित आपल्या मूळ कुळातले लोक जिथे राहतात तिथे जाण्याचा हा इशारा तर नाही? म्हणजे हेच की आपल्याला मंत्र हवाय, तो आपल्या मूळ कुळातल्या एका माणसाकडून किंवा तिथूनच मिळू शकतो.
आणि तू हे जे वर्णन करतेस तशी गावं आपल्या मूळ कुळातले लोक जिथे राहतात ना तिथेच आहेत. मग तिथे आपण हा नकाशा घेऊन गेलं पाहिजे बाबा. लवकरात लवकर आपण तो मंत्र शोधला पाहिजे. थांब थांब जुई, इतकी घाई करू नकोस. बाबा आपल्याला घाई केलीच पाहिजे, कारण मंत्र मिळाल्याशिवाय आई ऐकणार नाही आणि आई ऐकल्याशिवाय आलाप माझ्या आयुष्यात येणार नाही. हो बाळा, मंत्र शोधावा लागेलच, पण त्याआधी काल झालेल्या प्रकारानंतर आलापच्या घरी काय परिस्थिती आहे हे बघावं लागेल. आणि त्यासाठी तू आलापच्या घरी जायला हवायस. पण बाबा काकू खूप चिडल्या असणार ना. तू जर त्यांना भेटली नाहीस तर गैरसमज आणखी वाढतील. आणि मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे गैरसमज वाढण्याआधी ते मिटवायला हवेत, नाहीतर खूप त्रास होतो. अरे पण बाबा, काल आलापच्या घरी झालेल्या प्रकारानंतर काय म्हणून मी त्यांच्या घरी जाऊ? बरोबर आहे. आयडिया. काय? जुई, एक गोष्ट अशी आहे ज्यामुळे तू तिकडे जाऊ शकतेस. बाबा, चहा आणि पोहे. मला फक्त चहाच दे, ठेव तिथं. बर. दादा, मी मध्ये बोलले तर हिशोब चुकल का तुमचा? नाही, बोल ना. हे चहा आणि पोहे. मला फक्त चहाच दे. बर. आला दादा, तुम्हाला फक्त चहाच पाहिजे का? नाही नको, काही नको, थँक्यू. आलाप दादा, मला लेटर लिहून द्याल का? कसलं का? अनाथ आश्रमात द्यायला. अनाथ आश्रम? हा, म्हणजे एवढे सगळे पोहे वाया जाण्यापेक्षा मी अनाथ आश्रमामध्ये देऊन येते. तुम्ही त्या लेटरवर सही करा, म्हणजे देसाई कुटुंबियाकडून ह्यो सगळा नाश्ता. संध्या, तुझ्या मनात काय चाललंय ना ते कळतंय आम्हाला. अगं पण आज नाहीये कोणाच्या नाश्त्याचं मूड. मूड नसायला काय झालं? नाही, मला माहितीये काल संध्याकाळी खूप गडबड गोंधळ झाला, पण त्याचा खाण्यावर परिणाम कशाला? घ्या ना. नको. प्राजक्ताताई बरोबर ना? हो, अगदी बरोबर. दे ग बाबा. मी काय म्हणते, काल जे काही झालं ते आपण एक्सेप्ट करूया आणि शांतपणे विचार करूया ना. घ्या. आणि विचार करायचा म्हणजे डोकं चालणं महत्वाचं. काय गंधार? आणि जेव्हा डोकं चालेल तेव्हा मार्ग आपोआप समोर दिसेल. बरोबर? म्हणजेच काल झालेल्या प्रकारावर जर मार्ग शोधायचा असेल तर त्याचा परिणाम खाण्यावर होता कामा नये. त्यामुळे सगळ्यांनी पटपट खा. चला. हो हो प्राजक्ता, आम्ही नाश्ता करतो. पण वहिनी, जे झालंय त्यावर आपण सगळ्यांनी मिळून विचार केला पाहिजे. म्हणजे जुईच्या घरचे, आपण. आपण तुझी आई त्यांचं काही ऐकून घेईल असं वाटतं तुला? पण बाबा, मग मार्ग कसा निघेल? तो तिचा ती काढेल. आता कालचंच बघ ना, काल हे प्रकरण घडल्यापासून ती माझ्याशी एक शब्दही बोलली नाही. अरे सकाळी वॉकला सुद्धा नाही गेली. हो ना, देवपूजा केली आणि नाश्ता न करताच बेडरूम मध्ये गेल्या. ना कोणाची चौकशी केली आणि ना विचारपूस. अगं मग अशा वेळी आपण त्यांची विचारपूस करायला हवी ना.
आपण त्यांचं मन कसं समजून घेतोय हे दाखवायचं आणि त्यांच्या मनाचा ताबा घ्यायचा. मी आलेच, आईंना नाश्ता देऊन येते. हॅलो हॅलो बाबा, प्राजक्ता आईसाठी नाश्ता घेऊन गेले. कदाचित आज सूर्याची उगवण्याची दिशा चुकली वाटतं. बहुतेक. आई, तुम्ही सकाळी नाश्ता केला नाही असं कळलं. हो, भूक नाहीये मला. साहजिकच आहे ते, पण तरी सुद्धा तुम्ही नाश्ता करायला हवा असं मला वाटतंय. नंतर करीन. आई, जरा स्पष्टच बोलू का? ते तू नेहमीच बोलतेस. हो, तेच सांगायला आले मी. म्हणजे काल जे काही घडलं ते माझ्या स्पष्ट बोलण्यामुळे, म्हणजे माझ्या मूळ स्वभावामुळे घडलंय असं वाटतंय का तुम्हाला? मी बोलले का तसं तुला? तसं नाहीये. म्हणजे समजा तसं असेल ना, तर मी जुईचे आई बाबा ह्या तिघांचेही हात जोडून माफी मागायला तयार आहे. हे बघ, तुला जे वाटलं ते तू बोललीस. हा, आता ते बोलण्याची वेळ चुकीची होती. हा, आता तुझ्या मूळ स्वभावातच स्पष्ट वक्तेपणा आहे, त्याला कोण काय करणार? हो आई, मला मान्य आहे की मी चुकीच्या वेळी बोलले, पण आई खरं सांगू का, आलाप मला लहान भावासारखं आहे आणि हे सगळं त्याच्या बाबतीत घडत होतं. मला राहवलं नाही म्हणून बोलले मी. हे बघ, या घरात प्रत्येकाला आपली मतं मांडायचं स्वातंत्र्य आहे, त्यामुळे तू जे काही बोललीयस त्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये माझं. पण माझं आहे. काय? माझ्या हक्कांबद्दल. म्हणजे मला आज हक्काने तुम्हाला काहीतरी सांगायचं. काय? नाश्ता करून घ्या ना. खरं सांगू का आई, कितीही झालं ना तरी या घराला तुमच्या आवाजाची, देवघरात चाललेल्या मंत्राच्या नामस्मरणाची सवय झालीये. आणि एकाएकी हे सगळं ऐकून आल्यामुळे ना सगळंच अर्धवट वाटतंय हो. हा, मी नंतर करेन नाश्ता. नाही, नंतर नको. म्हणजे मी बाहेर सगळ्यांना सांगून आले की आई नाश्ता करतील. सगळे थांबलेत हो तुमच्यासाठी. आई, कालपासून घरात एक शांतता पसरलीये, त्यामुळे ना घर खायला उठतंय आणि म्हणूनच सगळं पूर्वीसारखं नॉर्मल करण्यासाठी मी प्रयत्न करते. प्राजक्ता, आई प्लीज. म्हणजे मला माहितीये माझं जरा अतिच होतंय, पण प्लीज नाश्ता करा ना. अति नाही, तू जे काही करतेस ते चांगलंच करतेस. घ्या ना प्लीज. मी जे काही करतेय ते माझ्या चांगल्यासाठी करतेय. असंच माझं एक एक म्हणणं तुम्हाला ऐकायला नाही लावलं तर नावाची प्राजक्ता नाही. बाहेर सगळ्यांना सांग मी नाश्ता केलाय. माझ्यासाठी कोणी थांबायला नको. आई, तुम्ही नाश्ता केलाय हे ऐकल्यानंतर सगळे निश्चिंत होतील. आई, एक बोलू का? हा, बोल. मला माहितीये मी काल जे काही बोलले ते चुकीच्या वेळी बोलले, पण माझ्या बोलण्यामुळे जुईच्या आईच्या मनात जे काही होतं ते सगळं बाहेर आलं. असं नाही का वाटत तुम्हाला? म्हणजे आलापला घर जावई बनवायचा हे चुकीचंच आहे ना. बास. हा मुद्दा आणि जुईच्या घरचे यांचा विषय मला या घरात पुन्हा नकोय. जुई दादा, आलं आलाय. काय? आपलं आलं दादा, जुई ताई आलं. सुई? सुई, तू आत्ता इथे? काय झालं आली तर?
ह्या आधीही ती आपल्याकडे सकाळी आली आहे. फ्रेंड, सॉरी काका. मला फ्रेंड चालेल. ऍक्च्युली मला माहितीये कालच्या गोंधळानंतर माझं इथे सकाळी सकाळी येणं अपेक्षित नाहीये आणि बरोबरही नाहीये. अगं असं काही नाही बाळा. जुई, तू आधी आत ये. कितीही झालं तरी काल झालेला प्रकार दोन्ही घरातली माणसं विसरू शकत नाही. पण तरी मला त्या बाबतीतच बोलायचंय. अजून काय बोलायचं बाकी राहिलंय तुझं? काय बोलणार आहे ती तिथे जाऊन? आणि मुळात ती तिथे गेलीस कशाला? तिची बाजू मांडायला गेली. काय बाजू मांडणार आहे ती तिची? काय बोलणार आहे तिथे जाऊन? माझी आई काल जे काही बोलली ते रागाच्या भरात बोलली. मी तुमची माफी मागते. हे तू जरा शांत होशील का? ती का शांत होऊ मी? हे बघ, माफी मागितल्याने कमीपणा येतो म्हणून राग येत नाहीये मला, पण आपल्या शब्दाला काही किंमत आहे ह्याचा जोही विचार करत नाहीये ना, ह्याचं वाईट वाटतंय. जुई विचार करत नाहीये. हे कशावरून बोलतेस ग तू? कारण हे सगळं तिच्यासाठी करते. हे तिला सांगून सुद्धा ती आलापच्या घरी कशी गेली? ती आलापची वहिनी काय बोलेल? काल आई तर मोठ्या आवाजात सांगून गेली आणि आज मुलगी आलीये माफी मागायला. काय किंमत राहिली मी बोललेल्या शब्दांची? काहीच नाही. वाटेल ते बोलू नकोस अमृता. तुझ्या शब्दाला किंमत नसती ना तर एव्हाना आला बरोबर पळून जाऊन लग्न केलं असतं तिनं. एक मिनिट, काय बोललास तू आता? खरं तेच बोलतोय मी. आपली मुलगी ही आजच्या काळातली मुलगी आहे. मान्य आहे ती इच्छाधारी आहे, तिचं जगणं इतर मुलींपेक्षा वेगळं आहे, पण तिचं आलापवर खरं आणि मनापासून प्रेम आहे हे लक्षात ठेवतो. खरं आणि मनापासूनचं प्रेम कळतंय? आणि त्या प्रेमासाठी वाटेल ती रिस्क घेऊन तिने आलाप बरोबर पळून जाऊन लग्न सुद्धा केलं असतं, पण केवळ आपल्या आई वडिलांचा आदर, त्यांचा विचार, त्यांना काय वाटेल, लोक त्यांना काय म्हणतील, यामुळे ती शांत बसलीये. तुला काय वाटलं अमृता? ती आलापच्या घरी माझी आई काल कसं चुकीचं बोलली, काय बरोबर बोलली याचं एक्सप्लेनेशन द्यायला आणि ते सावरायला गेली? अमृता, आलाप हे तिचं प्रेम आहे. ती तिथे तिच्या प्रेमासाठी गेली आहे. तिचं जितकं प्रेम आलापवरती आहे ना तितकंच ते तुझ्यावर आणि माझ्यावर सुद्धा आहे. आणि अमृता, तुझ्या शब्दाला किंमत नसती ना तर काल तू तिथे एवढं बोलल्यानंतर ती शांत बसली नसती. अमृता, तिच्या आयुष्याचा निर्णय तू असा एका झटक्यात घेऊन टाकलास तरी ती शांत आहे. आणि तू म्हणतेस की तिला तुझ्या शब्दाची किंमत नाही. अमृता, जुई आपली मुलगी आहे. आपल्या विचारांची कदर आहे तिला. तर त्याच वेळी ती तुझ्यासारखी हट्टी सुद्धा आहे. आणि आलाप हे तिच्या आयुष्यातलं खरं प्रेम आहे आणि ते मिळवण्यासाठी ती हे सगळं करते. कळतंय? काय ग, काय झालं? आई, एक मिनिट जुई. वहिनी, काय सांगायचंय? काल काही बोलायचं बाकी ठेवलंयत का तुम्ही? माझं एकदा ऐकून तर घ्या. अच्छा, म्हणजे अजून काही बोलायचं राहिलंच आहे का? तसं नाहीये. मग कसं आहे की पुन्हा नव्याने माफी मागायला आलीयस? नाही, मग तसं असेल तर पुढची चूक केव्हा करणार आहेस आणि काय करणार आहेस ते पण सांग, म्हणजे आम्ही सगळे तयारीत राहू. प्राजक्ता, अगं ती काय म्हणते ते ऐकून तर घेऊयात ना आपण. बाबा, आपण आतापर्यंत ऐकतच आलोय. काल जरा कुठे बोललो तर हिच्या आईला लगेच वाटलं की आपण जुन्या गोष्टी मनात ठेवून बोलतोय. आई जे बोलली. नाही जुई, त्या जे काही बोलल्या ना ते बोलल्या. मला त्याबद्दल काहीच क्लॅरिफिकेशन नकोय. वहिनी, आपण तिला बोलायलाच देत नाही आहोत. आला, मी तिला बोलायला देत नाही हे दिसतंय तुला, पण आपल्या घराचे हल्लेले सूर जुळवण्याचा प्रयत्न करतेय मी हे नाही दिसत? वहिनी, आलाप,
या घरची मोठी सून म्हणून माझी काही जबाबदारी आहे. काल जो काही प्रकार घडला ना त्याच्यामुळे माझं अख्खं घर डिस्टर्ब झालंय. आणि आज जे काही झालंय ते सगळं विसरून जाऊन माझ्या घराची विस्कटलेली घडी मी पुन्हा बसवण्याचा प्रयत्न करते. आणि मला समोर दिसतंय की आज परत इथे काहीतरी घडणार आहे, तेव्हा मी बोलू नको का? शांत हो, शांत. हे बघायला प्राजक्ताला सुद्धा आपण समजून घ्यायला हवं. दादा, वहिनी, बरोबर आहे तुमचं, पण मला एक वाक्य बोलण्याची संधी मिळेल का? बोल जुई, काय बोलायचंय? मी इथे बोलायला आले नव्हते, पण माझ्याकडे जो बकुळी हार आहे तो परत द्यायला आले होते.